अमरावती शहरातील अत्यंत महत्त्वाचा असलेला चित्रा चौक ते नागपुरी गेटला जोडणारा उड्डाणपुलाचं काम जे आहे ते 5 ते 6 वर्षांपासून रखडलं होतं। त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते न्यायालयामध्ये गेलेलं होतं। त्यानंतर न्यायालयाने जे आहे ते काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रखडलेलं काम सुरू व्हायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। अमरावती शहरातील अत्यंत रहदारीचा संपूर्ण हा महत्त्वाचा रस्ता आहे। चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंतच्या उड्डाणपुलाचं बांधकाम जर आपण पाहिलं तर 5 ते 6 वर्षापूर्वी सुरुवात झाली होती बांधकामाला, परंतु मध्यंतरी जर आपण पाहिलं तर 3 वर्ष संपूर्ण काम जे आहे ते बंद होतं। त्यानंतर या संदर्भात न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती। त्यानंतर न्यायालयाने हस्तक्षेप करून काम पूर्ण करण्याचे जे आहे ते आदेश दिलेले होते। त्यानंतर आता काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। दुसरीकडे अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा संपूर्ण रस्ता आहे इतवारा भागातनं, दुसरीकडे लालखडी आणि भातकुली आणि वलगावपर्यंत देखील हा रस्ता जातो आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते वाहतूक कोंडी देखील होत होती। परंतु आता काम सुरू असल्याने कुठलाही अडथळा कामात येऊ नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे आहे ते या रस्त्यावर फक्त दुतर्फापैकी एक तर्फा जी आहे ती वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली आहे। वन वे संपूर्ण हा रस्ता करण्यात आलेला आहे। नागपुरी गेट ते चित्रा चौक येणारा जो रस्ता आहे तो संपूर्ण बंद करण्यात आलेला आहे। दुसरीकडे चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंत जाणारा रस्ता जो आहे तो वन वे सुरू करण्यात आलेला आहे। दुसरीकडे जड वाहनांना देखील जे आहे ते या संपूर्ण मार्गावरून जो आहे तो बंदी घालण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वाहतुकीसाठी वेगवेगळे पर्याय या ठिकाणी प्रशासनाने निर्माण केलेले आहे, ज्यामध्ये टांगा पडाव असेल, जवाहर गेट आहे, सक्कर 7 मार्गे नागपुरी गेटला जे आहे ते जाता येणार आहे। दुसरीकडे दीपक चौक, चौधरी चौक, आदर्श चौक, पिंजारा मस्जिद मार्गे जे आहे ते नागपुरी गेटला पोहोचता येणार आहे। जवळपास 15 दिवस जे आहे ते संपूर्ण हा रस्ता जो आहे तो एकतर्फा रस्ता बंद ठेवणार असल्याचं बोललं जातं। दुसरीकडे कामाला जर उशीर झाला तर आणखी यामध्ये वाढ जे आहे ते होणार आहेत। गर्डर असेल, पुलिंग, त्यासाठी स्लॅब जे आहे ते या संपूर्ण भागामध्ये आता असा स्लॅब टाकला जाणार आहे, जोडला जाणार आहे संपूर्ण पूल। आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या भागातली वाहतूक जी आहे ती एकतर्फा वाहतूक सध्या प्रशासनानं बंद केलेली आहे। जेव्हा हा पूल सुरू होईल काम पूर्ण झाल्यानंतर, त्यानंतर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या भागात होत असलेली वाहतुकीची अडचण मात्र नक्की दूर होणार आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।